भावे वजा आनंद दत्त. अहो सगळ्या ज्या योनी आहेत त्या सगळ्या योनीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला चारच गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या चार गोष्टी सांगितल्या आहेत. बरोबर आहे. कोणताही प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, त्याला खायला पाहिजेतच. बरोबर आहे. झोप पाहिजेतच. म्हणून काही काही लोकांना झोप येऊन राहिला, काही काही बायाला वाटते अरे ते आवश्यकच आहे ना, ते सांगितलंच आहे. लक्षामध्ये झोप येत असतील तर उठा. झोप माहिती आहे आपल्याला कधी कधी येते. आणि इथे एखादा माहेरची साडी वगैरे पिक्चर सुरू असतात तर एकही डुलकी दिली नसती कोणी. लक्षामध्ये चला तर ती कुणाची गोष्ट आहे ती माझी, पण मी कदाचित तिथं बसलेलो असतो तर मी ढोलके देत असतो. तसं काही नाही. ठीक आहे. तर आहार झालं, निद्रा, झोप प्रत्येकाला आवश्यक आहेच. बरोबर आहे. भय आहेच ना प्रत्येकाला, किती मोठा प्राणी असो कोणी असो त्याला भय आहेच. आणि मैथुन म्हणजे आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करणे, हे प्रत्येकातच आहे लागू. लक्षामध्ये हो. त्या फकड्या असतात, फकड्या त्यांचं आयुष्य किती असतं? काहीतरी तास असतं. त्या तेवढ्या वेळातही प्रजनन करतात. म्हणजे पहा, ईश्वराने जी लावून दिलेली आहे जी गोष्ट ती प्रत्येकाला लागू आहे. बरोबर आहे. मग या चार गोष्टी सगळ्या योनीमध्ये आहेतच. मग मानव योनीमध्ये जर आपण ह्या चारच जर गोष्टी केल्या आहे ना, फक्त खाल्लं आणि घाणच केली इथे आणि काही वर्षानंतर निघून गेलं आहे ना, कुठं जायचं आहे आपल्याला? जाणे आहे परलोकांतरी. पदरी असावी काही शिदोरी. जाताना खाली हात जायचं नाही आपल्याला, काहीतरी घेऊन जावं लागणार आहे. आणि पदरी असावी काही शिदोरी, जेने आपुली उजागिरी मुख दाखवाया होईल. तिथं तोंड दाखवायला आपली उजागिरी झाली पाहिजे की नाही? तुमच्या नातेवाईकाकडे मोठं मोठं फंक्शन आहे, लग्न आहे चांगलं, आणि तुम्ही खाली हात गेले, बरोबर आहे, आणि तिथे दरवाजावरच ते उभे आहेत की कुंकू लावायचं आणि काय गिफ्ट आहे ते घ्यायचं, सुरू आहे असं. तुम्ही गेले खाली हात तर तुम्हाला काय करावं लागेल? मान खाली घालावं लागेल तिथे. म्हणून काय सांगितलं की परलोकांतरी जायचं आहे. पदरी असावी काहीतरी शिदोरी, शिदोरी सोबत असली पाहिजे. तिने आपली उजागिरी मुख दाखवाया होईल. ही शिदोरी असल्यावर आपल्याला तोंड दाखवता येईल. तिथे आपल्याला कुणाला तोंड दाखवायचं आहे? 40व्या पदी मुळमाया बसलेली आहे ना. 40व्या पदी मुळमाया जाणं. ती काय म्हणते? कर्मधर्म विरहित खून ती दाखवावी आम्हा लागून, नाहीतरी माघारी फिरावे. तिथे हिशोब आहे, काय काय केलं काय काय नाही. काही आणलं का सोबत? नामस्मरण केलं का? शिदोरी नामस्मरणाचीच नेणार आहे ना आपण, बाकी कोणती नेता येईल का? करोडो रुपये आपण कमावून ठेवले, ते सोबत नेता येतील का? नाही. फक्त नामस्मरणाची शिदोरी आपल्या सोबत येऊ शकणार आहे. ही शिदोरी घेऊन जेव्हा आपण जाऊ तेव्हाच तुम्हाला 40व्या पदाच्या वरती जाता येते, तोपर्यंत नाही. नाही तर तिथून ती माघारी पाठवून देते. लक्षामध्ये. आणि तुम्हाला सांगतो, ह्या देवी देवता ज्या आहेत की नाही, त्या देवी देवता तुम्हाला मोक्षपदाची प्राप्ती नाही करून देऊ शकत. त्यांच्या पदाची प्राप्ती तुम्हाला होईल. सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता, या चार मुक्त्या तुम्हाला भेटू शकतील. पण त्या कधीपर्यंत भेटतील तुम्हाला? त्या अखंड भेटतील का? कायमस्वरूपी भेटतील का? नाही भेटत. पुण्य असे जो वरी पदरी, तो वरी बैसवी शेजारी. बरोबर आहे की नाही? तुमच्या घरात तुमचे सासू सासरे आहेत, त्यांनी त्यांच्या नावानं काहीतरी इस्टेट असली तर तुम्ही सेवा करसाल ना. त्यानं काही कमावलंच नाही तर सेवा करायची का द्यायची? नाही. काहीतरी इस्टेट असली, काहीतरी आपल्याला भेटत असेल तर आपण करू सेवा. लक्षामध्ये. तर ही ही इस्टेट लागेल आपल्याकडे. आणि हे पुण्य जे आहे, हे पुण्य जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंतच ह्या देवी देवता तुम्हाला शेजारी बसवतात. आणि पुण्यक्षय निर्धारी पात्र करीती नरकाते. तुमचं पुण्य संपलं म्हणजे तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो. मग सुरूच आहे ते आपलं पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. हे आपलं सुरूच राहणार आहे. ह्या चक्रातून कुठंतरी जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर आपल्याला नामस्मरण करावं लागेल. मग नामस्मरणाचाच एक पर्याय आहे. म्हणून काय सांगितलं की येथे जे कराल ते होईल, अनेक जन्म पस्तवाल आणि नरध्याशी पुन्हा प्राप्त व्हाल, हा भरवसा धरू नका.
नरदेह परत प्राप्त होणारच नाही आहे असं समजा. मग जेवढं काही आता जाऊ द्या, आपल्या आयुष्याचे 40, 50, 60 जे काही वर्ष गेले ते जाऊ द्या, आता ते काही परत आणल्या जाणार नाहीत. आता इथून पुढे मी काय करू शकतो ह्याचा विचार इथेच याच मंडपामध्ये बसल्या बसल्या करा. की आपल्या आयुष्यातले किती पहा तुम्ही मागं जर वळून आपण बघितलं ना, तर एवढा मोठा आयुष्याचा कालावधी आपला असाच निघून गेलाय. अलग लक्षामध्ये आपण खरोखर जर चिंतन केलं ना थोडा वेळ, तर आपल्या लक्षात येईल की अरे माझ्या एवढं मोठं आयुष्य माझं गेलं, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, आणि मी काहीच नाही करू शकलो परमार्थाचं. मी फक्त माझ्या प्रपंचाला जे काही पाहिजे त्याच गोष्टी केल्या. मग अजूनही पुढचे येणारे काही वर्ष जर आपण तेच करत राहिलो तर कसं काय होईल? मग तर फक्त आलो जन्माला आणि चाललो गेलो असंच होईल ना. 4 लोकांनी नाव तर काढलं पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? आता गुरुजी आहेत तुमच्या गावामध्ये, त्यांना उदंड आयुष्य लाभो, पण एक मर्यादा तर आहेच. ते गेल्यानंतर 4 लोक तर म्हणतील की नाही की गुरुजींनी एक चांगलं काम केलं, चांगलं कार्य केलं आपल्या गावासाठी. बरोबर आहे. आणि व्यक्ती अमर कसा होतोय? साधू संत लोक अमर झाले म्हणजे काय झालं? त्यांनी देह ठेवला नाही का? देह ठेवला. मरावे परी, आणि त्यांची कीर्ती जी आहे त्या कीर्तीच्या माध्यमातून ते अमर झाले. लक्षामध्ये त्या पद्धतीने आपलं तरी कुठं ना कुठं नाव निघलं पाहिजे ना, काही ना काही. आणि हे जर आपण केलं फक्त, म्हणजे आपण त्या परमेश्वराची भक्ती केली. काही काही लोक काय करतात, ते काही नामस्मरण करत नाही, माळ घेऊन बसत नाही, काही नाही, पण कधीच कुणाच्या आयुष्यामध्ये वाईट करत नाही. प्रत्येकाला कुठेही काही अडचण असली तर मदत करतात. इतरांचं भलं व्हावं त्यासाठी आपला, मगाच म्हटलं, देवकष्ट भीती परोपकार आहे. तसं जर करत असेल तर तीच देवाची मोठी भक्ती आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कोणती नाही आहे. ह्या जीवासाठी जर तुम्ही काही करत असाल, हे सर्वात मोठं आहे, सर्वात महत्वाचं आहे. है ना. म्हणून ह्या आनंद संप्रदायाला जीवाचा संप्रदाय म्हटलं गेलाय. लक्षामध्ये. मग आनंद संप्रदाय हा जीवाचा संप्रदाय आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आनंद संप्रदाय हा गुरुचा संप्रदाय आहे. इथे गुरुला सर्वात श्रेष्ठ स्थान दिले गेलं आहे, कारण दत्त महाराज स्वतःच गुरूंचेही गुरु आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आनंद संप्रदाय हा सद्गुरूचा संप्रदाय आहे. मग सद्गुरू म्हणजे कोण? म्हणजे तुम्ही गुरु केला असेल बऱ्याच लोकांनी, सद्गुरू केला काय? सद्गुरूही केला असेल काही काही जणांनी. बरोबर आहे की नाही? गुरुच केला असेल, सद्गुरू केला नसेल तर करून घ्या लवकर. बरोबर आहे की नाही? काही काही लोक विचारतात, महाराज आम्ही गुरु केला, आता सद्गुरू करा लागते. कारण आपल्याला माहितीच नाही गुरु काय आहे आणि सद्गुरू काय आहे, म्हणून आपली अशी अडचण होते. अलग लक्षामध्ये असं नसतं की गुरु केला आणि सद्गुरू फक्त एकच आहे. सद्गुरू म्हणजे तो निराकार निर्गुण, तो ते दत्त महाराज जे आहेत तेच सद्गुरू आहेत फक्त. बाकी काही दुसरा सद्गुरू नसतो. लक्षामध्ये तुमचे जे गुरु आहेत त्या गुरूंमध्ये तुम्ही जर त्या सद्गुरूचं रूप जर बघून राहिले, तर मग तेच तुमच्यासाठी गुरु आणि तेच तुमच्यासाठी सद्गुरू. कारण शेवटी तर तो कुठे आहे तो कोणी बघितलेला नाहीये. बरोबर आहे की नाही? तोच जर तुम्ही तुमच्या गुरुच्या स्वरूपामध्ये त्यांचं स्वरूप बघत असाल, तर मग ते गुरुच तुमच्यासाठी सगळं काही आहे. लक्षामध्ये. म्हणून आनंद संप्रदायाला सद्गुरूचा संप्रदाय म्हटलाय. आणि सद्गुरू कसा असतो? सद्गुरू काय करतो? जो व्यक्ती तुम्ही त्याची भक्ती जर केली, पहा आपण पाहतो काही लोक एखाद्या देवाची भक्ती करतात, तुम्ही त्याची भक्ती केली तर तो तुम्हाला सहाय्य करतो, तो तुमच्यावरती प्रसन्न होतो. तुम्ही त्याची भक्ती केली नाही तरी तो प्रसन्न होतो का? नाही होत. कशाला होणार आहे? तुम्ही जर मला काही मदत केली तरच मी तुम्हाला मदत करेल की नाही. पण सद्गुरू तसा नाही आहे. सद्गुरू कसा आहे? सद्गुरू त्या वृक्षासारखा आहे. वृक्षाला तुम्ही त्याच्या फांदे तोडल्या, त्याचे फळही तोडले, त्याला दगडे मारले, त्याच्यावर कुऱ्हाडी चालवली तरी तो तुम्हाला सावली देतोच, तरी तो तुम्हाला फळं खायला देतोच. सद्गुरू हा नदीसारखा आहे. तिच्यात तुम्ही किती घाण केली तरी तुम्हाला जल देतेच. सद्गुरू हा दिव्यासारखा आहे, स्वतः जळत जातो, आपल्याला प्रकाश देत जातो. लक्षामध्ये. सद्गुरू हा पावसासारखा आहे की नाही? पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तो म्हणतो का की हा माणूस सज्जन आहे, याच्या शेतामध्ये मी पडतो, आणि हा दुसरा जो आहे तो दुर्जन आहे.
फार वाईट आहे तो, त्याच्या शेतात मी पडतच नाही, असं म्हणतो का पाऊस? नाही. तसा सद्गुरू आहे. माझं नामस्मरण करसाल तरी मी तुमच्या पाठीशी आहे, नाही करसाल तरी आहे. का बरं? कारण तुमची निर्मिती तर मीच केली आहे ना, तुम्ही तर माझेच अंश आहात ना. म्हणून सद्गुरूविषयी काय म्हटलंय? सद्गुरू ऐसा उदार मेघ, एक रूप वृष्टी करी स्वयंभ, आणि जेणे शिष्यभूमीचे कोंभ तरतरून येते. एक रूप वृष्टी करतात ते नेहमी. ते पाहत नाही की हा माझा आहे की नाही आहे, सगळे त्याचेच आहेत. बरोबर आहे, चांगलं असेल वाईट असेल कसंही असेल तरीही मी याच्यावरती कृपाच करेल. लक्षामध्ये. म्हणून आनंद संप्रदायाला आपण काय म्हणतो? आनंद संप्रदाय हा सद्गुरूचा संप्रदाय आहे. थांबायचं, 10:30 वाजले. नाही, अपचनही नाही झालं पाहिजे. अर्धाच टाइम आहे. बरोबर आहे ना. नाही, कसं आहे की आनंद संप्रदायाविषयी बऱ्याच लोकांना आणखी तेवढं आहोत आपण आनंद संप्रदायामध्ये, बरोबर ना, पण तेवढा प्रचार प्रसार झाला नाही कदाचित. कुठेतरी आम्ही लोक जे ज्येष्ठ मंडळी आहे संप्रदायामधली, हे आपण कुठेतरी कमी पडलो. बरोबर आहे. आता आपण म्हणतो की आनंद संप्रदाय कमी होऊन राहिला बा, कमी होऊन राहिला. त्याच्यामध्ये जबाबदार कोण? आपणच जबाबदार आहोत ना. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो? आपण पूजा मांडतो, पूजा करतो, तेच सुरू आहे आपलं. पूजा मांडणी करायची, विसर्जन करायचं. बरोबर आहे. पण शास्त्रामध्ये काय गोष्टी दिल्या आहेत, काय नाही, हे आपण कधी बघत नाही. बरोबर आहे. आपण 4 लोकांसोबत चर्चा करत नाही. ह्या थोड्या जर गोष्टी आपण बाजूला केल्या तर कोणताही समजा परमार्थाची कोणतीही शाखा असो ती वाढते. पण इथे मात्र मला असं जाणवलं की लोक जे आहेत ते धार्मिक आहेत चांगले. आता एवढ्या वेळपासून सगळेजण बसलेले आहेत आणि तरी थांबतो म्हटलं तर तुम्ही 15 मिनिटं आणखी चालू द्या म्हणून राहिले, म्हणजे तुम्हाला त्याची आवड आहे, त्याची गोडी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा निराकार निर्गुण जो परमात्मा आहे, जो आनंद आहे ना, तोच सर्वांचं मूळ आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. बरोबर. आता दत्त महाराजांना आपण काय म्हणतो? पहा, 4 सृष्ट्या तुम्ही ऐकलेल्या असतील: कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी आणि ब्रह्मसृष्टी. अशा 4 सृष्ट्या. या 4ही सृष्ट्याच्या पलीकडे अजून एक सृष्टी आहे, तिला निरालंब सृष्टी म्हटलं गेलं आहे. त्या निरालंब सृष्टीमध्ये 3 पद. आता आपण पूजा जी करतो, पूजा म्हणतात ना, दत्तपूजा, त्यामध्ये आपण साक्षी विणा ठेवतो, त्याच्यामध्ये शिखर असतो आणि कळस असतो. बरोबर. तर हे 3 जे आहेत, हे 3 पद आहेत आणि ही 3 पद निरालंब सृष्टीमधली आहेत. त्यातलं 41व पद म्हणजे शैव ब्रह्मानंदाचं आहे, 42व पद म्हणजे दत्त महाराजांचं आहे आणि 43व पद जे आहे ते आनंदाचं आहे, त्या निराकार निर्गुणाचं आहे. त्या तिघांचं प्रतीक म्हणून आपण ही 3 पदांची पूजा मांडतो. लक्षामध्ये त्याच्यामधलं 42 पद जे आहे दत्त महाराजांचं, त्या ठिकाणी दत्त महाराज विराजमान आहेत. त्याला शुद्ध लक्षण पद म्हटलं गेलं आहे. एक अक्षरी दत्त नाम शक्ती, शुद्ध लक्षणी असे ती व्यक्ती, आणि मोक्षपद येत असे हाती, म्हणून शुद्ध लक्षण नामगा. त्या ठिकाणाहून मोक्षपदाची प्राप्ती होते म्हणून त्याला शुद्ध लक्षण पद म्हटलं गेलंय. लक्षामध्ये दैवल्य ऋषीने, तुम्ही दैवल्य ऋषींची कथा ऐकली असेल सगळ्यांनी. माहूरगडला दैवल्य ऋषीने तपश्चर्या केली सह्याद्रीमध्ये, है ना. त्यांनी ते काय करायचे? भागीरथी नदीमधून वाळू आणायचे, स्नानाला गेले की वाळू आणायचे आणि त्या वाळूचा लिंग बनवायचे, है ना. हा लिंग रोज वाळू आणून 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 असा त्यांनी वर 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 12 योजन पर्यंत नेला होता. बरोबर आहे. 12 योजन पर्यंत तो लिंग चढवला आणि स्वर्गाला तो थोडासाच राहिला होता बाकी. बरोबर आहे. मग स्वर्गाला तो टेकायला बाकी आहे म्हणजे मग टेन्शन कोणाला आलं? इंद्राला. इंद्राला टेन्शन आता, हा जर स्वर्गाला टेकला तर या मार्गाने कोणी पण, उत्तम मध्यम कनिष्ठ कोणी पण चालत येईल. म्हणून काय करायचं? मग त्या दैवल्य ऋषीला जायचं
त्याच्याकडे आणि त्याला हे थांबवायचं जे काम करतो आहे ते. बरोबर. मग ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेव गेले त्याच्याकडे, दैवल्य ऋषीकडे. खरं बाबा कशासाठी करू, तुला काय पाहिजे? त्यांनी एकच मागणं मागितलं की माझ्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे आणि त्या निराकार निर्गुणाचे मला दर्शन झालं पाहिजे. बरोबर आहे. मग त्यांनी म्हटलं की मोक्षाची प्राप्ती तुम्ही करून देऊ शकता का? ब्रह्मदेवाने म्हटलं नाही, मोक्षप्राप्तीचा अधिकार माझ्याकडे नाही आहे. विष्णू आला, विष्णूला पण मोक्षाची प्राप्ती मागितली नाही. महादेव आले, नारायण आला क्षीराब्दीचा महाविष्णू, त्यांनी पण सांगितलं की मोक्षाची प्राप्ती मी देऊ शकत नाही. मग मोक्षाची प्राप्ती कोण करून देऊ शकेल ते सांगा. मग त्यांनी सांगितलं की तिकडे बद्रिकाश्रमामध्ये अथर्व ऋषी आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये निर्गुण निराकार जो आहे तो साकार रूपामध्ये प्रगट झाला आणि तोच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती देऊ शकतो. मग नारद आणि इंद्र हे दोघ जण बद्रिकाश्रमला गेले आणि तिथे अनुसया मातेला विचारलं, दत्त महाराज कुठे आहेत? दत्त महाराज कुठे होते त्यावेळी? दत्त महाराज तपश्चर्या करायला जंगलामध्ये गेलेले होते. जरी दत्त महाराज प्रगट झाले अनुसयाच्या करतलावरती, तरी ते काही तिच्याकडे थांबले नाहीत किंवा तिच्या मोहात पडले नाहीत की आपली आई आहे बा, आणि ते सरळ तपश्चर्या करायला निघून गेले. मग अनुसया मातेने सांगितलं की आता इकडे त्यांना शोधावं, तुम्हाला सापडतील तर त्यांना घेऊन जा. हे दोघं जण जातात, दत्त महाराज शोधतात. दत्त महाराज स्वतः चालत दैवल्य ऋषीकडे जातात. हे पण आणखी एक वैशिष्ट्य आहे दत्त महाराजांचं, की ते म्हणतात की तुम्ही फक्त एक पाऊल माझ्याकडे टाका, उरलेले 99 पावलं मी तुमच्यापर्यंत चालत येईल. लक्षामध्ये. कारण कारण काय आहे तर तुमच्यासाठी, भक्तांसाठीच तर माझा मी साकार रूपामध्ये आलो आहे, मी प्रगट झालेलो आहे. बरोबर आहे. आता आपला कोणता उत्सव आहे? 26 तारखेला दत्त जयंती आपण म्हणतो. मग ते योग्य आहे का दत्त जयंती, की दत्त प्रगट दिन पाहिजे? आहे की दत्त महाराज तर प्रगट झाले ना, त्यांचा अनुसया मातेच्या उदरामधून जन्म झाला का? नाही झाला, ते प्रगट झाले. म्हणून दत्त महाराजांचा प्रगट दिन म्हणायला पाहिजे. तुम्हाला जे वाटते ते म्हणा बरं तुम्ही, मी माझ्या बुद्धीनुसार सांगून राहिलो. ते प्रगट झाले ना अनुसया मातेच्या करावरती, तर त्यांचा प्रगट दिन व्हायला पाहिजे. लक्षामध्ये. मग दत्त महाराज पहा तिथे दैवल्य ऋषीकडे गेले आणि दैवल्य ऋषी, आणखी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आनंद संप्रदायाचे असाल तर तुम्ही माळ घेत असाल, सुताची माळ जी असते आपली, ही सुताची माळ आपली आपली स्वतःची स्पेशल असावी. एकच माळ 4 जणांनी 2 जणांनी घेऊ नये. आपली आपली माळ आणि आपलं आपलं आसन असावं. आसनही तेवढंच महत्वाचं आहे ना, कारण दैवल्य ऋषी ज्यावेळी तिथे सह्याद्रीमध्ये तपश्चर्या करायचे, ज्या आसनावर ते बसायचे त्या आसनाचं, त्यांच्या तपाचं बळ जे आहे ते त्या आसनामध्ये उतरलं होतं आणि त्यांच्या आसनाच्या कोसो अंतरावरही कोणी जाऊ शकत नव्हतं. काही किलोमीटर अंतरावर त्या आसनाचे चटके लागायचे, एवढं ते आसन तप्त झालेलं होतं, गरम झालेलं होतं त्यांच्या तपश्चर्येमुळे. लक्षामध्ये. मग ज्यावेळी दत्त महाराजांना बोलावून घेऊन गेले की तुम्ही चला त्या दैवल्य ऋषीला सांगा की हा लिंग जो आहे तो हे तू असं याला टेकवू नको आहे ना, त्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर तुम्ही तिथे चला. दत्त महाराज तिथे गेले. बरोबर. आता दत्त महाराजांचं वय काय आहे, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे अजून. बरोबर आहे की नाही? दत्त महाराजांचं वय जे आहे ते किती वर्षाचं आहे? बरं, आता हे तर आपण शास्त्रानुसारच सांगू शकू, बघितलं तर कोणीच नाहीये. बरोबर आहे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे दत्त महाराजांचं वय काय आहे? 12 वर्षापासून तर 16 वर्षापर्यंतच आहे ना. 16 वर्षाच्या आहे मुलं, बंद केली चरवी चुलं आहे ना, रक्षक नसता भोवतालं, चरव्या फिरती आपोआप. हे शास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे. बालार्क म्हटलं गेलं आहे त्यांना. म्हणजे 12-16 वर्षाचं वय आहे दत्त महाराजांना. त्याच्या व्यतिरिक्त काही कुठं वर्णन आलेलं मी ऐकलेलं नाही आहे. लक्षामध्ये. मग हे जे हा जो बालक आहे, हा बालक गेला तिथे सह्याद्रीमध्ये आणि त्या दैवल्य ऋषीचं जे आसन होतं त्या आसनावरती जाऊन बसले. कोण? दत्त महाराज. तिकडून दैवल्य ऋषी आले, नेहमीचा त्यांचा जो क्रम होता त्यानुसार स्नान करून आले, वाळू घेऊन आले आणि आल्याबरोबर बघतात तर काय एक कोणतरी मुलगा आहे ना, तो मुलगा आपल्या आसनावर बसलेला आहे.
बरोबर आहे. जसं त्यांनी बघितलं आसनावर बसलाय तसे त्यांना राग आला. अरे साधू संत ऋषीमुनी जे होते ते तपस्वी होते, त्यांना राग फार लवकर यायचा. मग त्यांना असं वाटलं की अरे हा मुलगा माझ्या आसनावर कसा काय बसला येऊन. त्याला म्हणतात लगेच लवकर उठ, नाही तर आत्ता कमंडलू मधलं तीर्थ घेतून तुला भस्म करतो. अरे ज्या आसनाचे चटके एवढ्या दुरून लागतात, त्या आसनावर जाऊन बसणारा जो असेल तो काही साधा-सुधा तर नसेल. बरोबर आहे की नाही? मग ते म्हणे की तुला भस्म करायचं तर कर. मी साधारण जर कोणीतरी असतो तर इथं बसूच शकलो नसतो. इथं असंच भस्म झालो असतो. लक्षामध्ये मग त्यांना कळलं आणि ते दत्त महाराजांना शरण गेले. दत्त महाराजांनी त्यांचा उद्धार केला. महत्वाची आणखी गोष्ट सांगतो की इतर देवी देवता जर उद्धार करत असतील, आपण ऐकतो कुठंतरी की त्यांनी उद्धार केला. कसा उद्धार करतात? रावणाला मारलं, त्याचा उद्धार केला. बरोबर आहे. कंसाला मारलं, त्याचा उद्धार केला. बरं तो वाली होता, त्याला मारलं, त्याचा उद्धार केला. दत्त महाराजांनी ज्यांचे उद्धार केले त्यांना कुणाला मारलं असं तुम्ही ऐकलं का कुठं? नाही. बरोबर आहे. तर दत्त महाराज तसा उद्धार करत नाही की मारलं आणि उद्धार केला, असं नाही आहे. हे आणखी एक दत्त महाराजांचं वैशिष्ट्य आहे. मग तिथे दैवल्य ऋषीला दर्शन दिलं आणि दैवल्य ऋषीचा उद्धार झाला. असे अनेक भक्त आहेत ज्या भक्तांचा उद्धार दत्त महाराज करतात. मग त्यानंतर सहस्त्रार्जुनाचंही तेच आहे. बरं ज्यांनी ज्यांनी दत्त महाराजांची भक्ती केली, ज्यांनी ज्यांनी त्यांचं नामस्मरण केलं, त्यांचा उद्धार त्यांना न मारता केलेला दत्त महाराजांनी. लक्षामध्ये सहस्त्रार्जुनालाही आपण म्हणतो की सहस्त्रार्जुन जो आहे त्याला हात नव्हते, त्याचे दोन्ही हाताने तो दुंडा होता. पण सह्याद्रीमध्ये ज्यावेळी दत्त महाराज स्नान करून यायचे त्यावेळी हा जो सहस्त्रार्जुन आहे त्याचं नाव अर्जुन होतं. तसं हा अर्जुन जायचा आणि तिथे विस्तव तयार करायचा लाकडांपासून, त्या विस्तवावरती धूप आणि चंदन टाकायचा आणि आपले जे हात होते दुंडे त्या हातामध्येच तो विस्तव धरून आणायचा आणि दत्त महाराजांचे केस सुकवायचा अर्जुन. आणि त्याचं मग आता मांस जे आहे त्या मांसावरती त्याने जर विस्तव पकडला तर ते मांस जळणारच आहे. त्या जळण्याचा आवाज दत्त महाराजांना येतो आणि वास दत्त महाराजांना येतो. ते म्हणतात अरे जळण्याचा कशाचा वास येऊन राहिला. मग ते पाहतात तर त्यांच्या हातावरती विस्तव असतो. आणि अशा प्रकारची सेवा दत्त महाराजांची तो सहस्त्रार्जुन करतो. मग दत्त महाराज ज्यावेळी विचारतात की तुला काय पाहिजे माग, तो म्हणतो मला काहीच नाही, फक्त हात पाहिजे. आणि दत्त महाराज म्हणतात तू एक हात मागतो ना, मी तुला सहस्त्रभुजा देतो. आणि मग त्या अर्जुनाचं नाव काय पडलं? सहस्त्रार्जुन पडलं. आणि अशा प्रकारे अनेक भक्तांचा दत्त महाराजांनी उद्धार केलेला आहे. आणि त्यामुळे दत्त महाराजांना मोक्षाचा दाता म्हणतात, जीवाचा उद्धार करता म्हणतात. आणि 42व्या पदावरती ते विराजमान आहेत. मोक्ष पद आपल्याला प्राप्त होतं म्हणून त्याला शुद्ध लक्षण पद म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, समजून जा आपण आता पुढे. सद्गुरु महाराज की जय. अतृशंसया माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त.